महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या वेळेला सुरुवात करते. तर आज आहे वटसावित्री पौर्णिमा. आंघोळ करून मला मस्तपैकी चहा चालू आहे. चहा झाल्यानंतर मी पूजेची तयारी करत आहे. सगळी घरात प्रसन्न वाटत आहे कारण आज वटसावित्री पौर्णिमा आहे आणि माझी आता पूजा करून पण झालेली आहे. बघा किती छान आणि किती प्रसन्न वाटतं सकाळ सकाळी मन पूजा केली की किती भारी वाटतं ना, किती छान वाटतं ना. अशा प्रकारे माझी पूजा झालेली आहे आणि पूजा करून मी लगेच आरती करून घेते. आरती करून झाली की मी बाहेर छान वडाचं झाड काढलेलं आहे छानपैकी. त्याच्यानंतर मी कुरडी पापड तळून घेत आहे कारण म्हणलं लवकर काम आवरून घेतलं की बरं होतं ना पूजा करायला, बाकीचे पुढचे काम आवरायला. कुरडी तळलेली आहे अशा प्रकारे छान, म्हणजे गरम कुरडी छान वाटते. गरम गरम कुरडी, बेसन भजी वगैरे सणा दिवशी तळायला वगैरे म्हटलं की प्रसन्न वाटतं आणि मुलं पण आवडीनं सगळं काही चांदन वंदन करते वंदन ग तुझा मळवट लिहून, करते वंदन तुझा मळवट लिहून. पुनवच चटक चांदन तुला करते वन, पुनवच चटक चांदन येडू तुला करे वंदन. करते वंदन ग तुझी माळ लिहून, करते वंदन माळ लिहून. पुनवच चटक चांदन आंबा तुला करते वंदन, पुनवच चटक चांदन येडू तुला करते वंदन. करते वंदन ग तुझी परडी घेऊन, करते वंदन तुझी परडी घेऊन. पुनवच चटक चांदन आंबा तुला करते वंदन, पुनवच चटक चांदन येडू तुला वंदन. करते वंदन ग तुझा वाण घेऊन, करते वंदन ग तुझा वाण घेऊन. पुनवच चटक चांदन आंबा तुला करते वंदन. दर पौर्णिमेला मावशी आमच्या असं घरी येतात परडी घेऊन. मला पण छान वाटतं मावशी परडी घेऊन आल्यानंतर. मी परडी वगैरे मावशींना चहा दिला तर मावशीनी चहावरती पण गाणं बोलले. हा आला बघा चहा पोळल फुकून प्या. लय गाणे म्हणतात मावशी तुम्हाला असले. चहामध्ये पाणी आंबा माझी शानी, चहामध्ये पाणी इडू माझी शानी. आला बघा चहा पोळल फुकून प्या, आला बघा चहा पोळल फुकून प्या. चहामध्ये साखर आंबा माझी चातोर, चहामध्ये साखर येडू माझी चातोर. या आला बघा चहा पोळल फुकून प्या, आला बघा चहा पोळल फुकून प्या. मावशी गेल्यानंतर मग मी लगेच पुरणपोळ्याच्या तयारीला घेतलं. पुरणपोळ्या करायला सुरुवात घेतली. पुरणपोळ्या करून सोबतच मी लगेच आमटीला फुणी टाकून घेतलेली आहे. अशा प्रकारे बघा मी आपलं पारंपरिक महाराष्ट्रीयन पुरणपोळ्या केलेल्या आहेत. हे वड आहेत आमच्याकडे. वटपौर्णिमेला वड करतात. हे वड प्रत्येक सुवासिनीच्या ओटीला घालतात. आपली परंपरा मी सगळं करते. छानपैकी आमटी केली आहे, आंब्याचा रस पण केला आहे. अशा प्रकारे माझा स्वयंपाक चालू आहे. आणि सगळी घाई गडबड. अशा प्रकारे बघा मी पोळ्या पण कशा व्यवस्थित लाटत आहे. आता प्रॅक्टिस झाली मला पोळ्या पण करायची छानपैकी. खूप छान वाटतं. म्हणजे सणादिवशी हे सगळं काय करायचं म्हणले की मजा, आनंद, धावपळ, घाई गडबड सगळ्या प्रकारचं, म्हणजे सगळ्या प्रकारचा आनंद घेता येतो. घाई असती, गडबड असती, सगळ्या प्रकारचं मी करत असते. आवडीनं सगळं काही करत असते. मला सगळं आवडतं पण आवडीनं करायला. पुरणपोळी करून झाल्यानंतर मी लगेच सगळं माझं जे काय मला घालायचे साडी, ज्वेलरी, मंगळसूत्र जे काय मला घालायचं ते सगळं मी त्याची तयारी केली. तयारी करतच मी त्याचा छोटासा व्हिडिओ बनवला. बांगड्या म्हणा, कानातले म्हणा, झुमके, माझं ब्लाऊज जे काय असेल ते सगळे, सिंदूर वगैरे आपलं सुवासिनीचं जे सळक असते सगळ्यांची मी तयारी करून घेतली. जेणेकरून की अशा प्रकारे माझं सगळं आवरून घेतल्यानंतर मी छानपैकी माझं सगळं आवरायला घेतलेलं आहे. बघा मी अशा प्रकारे तयार झालेली आहे. हिरवी साडी, सगळं माझं सगळं ज्वेलरी वगैरे सगळं घालून असा घाई गडबड काही ना, पण मला जे आहे ते तसं केले. पूजेचं ताट तयार केलेलं आहे. जसं आमच्याकडे असतं तसं पूजेचं ताटामध्ये ब्लाऊज पीस, ओटी भरून, आंबा वगैरे त्याच्यामध्ये, हळदी कुंकू आणि वडं घेतले तर 11 वडं घेतले तर 5 सुवासिनीची ओटी भरायला तांदूळ घेतलेले आहेत. अशा प्रकारे मी तयारी केली आहे. हे माझे पूजेचं ताट आहे
आणि असं प्रकारे माझं सगळं काही. आणि मी लगेच गेले पूजा करायला. तिथं वडाची पूजा करून झाली. मनोभावे मी पण वडाची पूजा केली, वडाला फेरे मारून झाले. आणि जास्त काही गर्दी नव्हती. मी गेल्यानंतर माझी पण पटकन पूजा करून झाली, व्यवस्थित पूजा करून झाली माझी पण. नंतर वडाला फेऱ्या मारून झाल्या. त्याच्यानंतर मग आम्ही सुहासनी सगळ्याजणी मिळून त्यांची ओटी वगैरे भरली. 7 फेरे मारून झाले. मनोभावे आम्ही सगळ्यांनी तिथं वडाला 7 फेऱ्या मारल्या. जन्मोजन्मी हाच नवरा मिळतो का माहीत नाही आहे, पण या जन्मी सुखाचा संसार हो म्हणून वडाची पूजा केली आहे. त्याच्यानंतर सुहासनीच्या सगळ्या वटी वगैरे भरून माझ्या मैत्रिणीसोबत मी थोडंसं फोटो सेशन केलेलं आहे. ह्या ज्या सगळ्या माझ्या जवळच्या मैत्रिणी आहेत बघा. माझा